हडपसरमध्ये पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई आणि त्यानंतर व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। पुणे महानगरपालिकेच्या पथकाने आकाशवाणी परिसरात अचानक धडक देत पतारी व्यावसायिकांचा माल टेम्पोमध्ये भरून जप्त केला। मात्र आमच्याकडे परवाने असतानाही कारवाई केली जाते असा गंभीर आरोप व्यावसायिकांनी केला आहे। इतकंच नाही, हप्ते दिले नाहीत म्हणूनच आम्हाला टार्गेट केलं जातं असा थेट आरोप करत काही अधिकाऱ्यांवर हप्तेगिरीचा घणाघात करण्यात आला आहे। व्यावसायिकांच्या मते अनधिकृत पथारीवाल्यांकडून नियमित हप्ते घेतले जातात आणि कारवाईपूर्वीच त्यांना सूचना दिली जाते, पण जे हप्ते देत नाहीत त्यांच्यावरच कारवाई होते असा संतप्त आरोप समोर आला आहे। या कारवाई दरम्यान जप्त केलेला माल खाजगी ठिकाणी नेला जातो असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। हडपसर परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि त्यामागील कथित भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे। नागरिकांचा सवाल आहे, या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्याकडे लायसन आहे, इथनं 20 वर्षापासून धंदा करतो आपण। ह्यांनी हप्त्यासाठी आज शनिवार असून सुट्टी असून आज गाडी आली। आज शनिवार असून 8 वाजता कारवाई करता का? हे प्रायव्हेट गाडी त्या टेम्पो मध्ये प्रायव्हेट मध्ये डायरेक्ट घरी जातो साहेबाच्या घरी टेम्पो। हे कॉर्पोरेशन मध्ये टेम्पो नसतो समर्थ ते कॅमेरा त्यात पण ते टेम्पो पण घ्या। पावती फाडली, लायसन आहे आपल्याकडे, पावती फाडली, 27,000 बिल भरलेलं आहे, कालच भरून आलेले 27,000 रुपये हप्ते मागते ते अजून।